वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे रवा आणि बटाट्याचं सँडविच. कसं वाटलं ऐकायला? वेगळं आहे ना? चला तर मग तुम्हाला दाखवते कसे करतात ते. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप रवा आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा कप दही. आता हा मी छान मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि याला छान एकजीव करते आणि ह्याला आता आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे मी मिक्सरला लावायच्या आधी चवीनुसार. आता हे मी मिक्सरवरनं काढलेलं आहे आणि हे असं मिश्रण तयार झालं आहे. जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे, तुम्ही बघू शकता. आता स्टफसाठी मी घेतलेला आहे बटाटा आणि हे उकडलेले मटार जे मी मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी मटार मिक्स करते आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, मसाला माझा गरम मसाला आहे तो, जिरे पावडर, धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि हा थोडासा चाट मसाला. तुम्ही ह्याच्यामध्ये आहे ना तुमचं काय बोलता त्याला चीज टाकू शकता ह्याच्यामध्ये. खूप छान होतं चीज टाकून सुद्धा. आता हा स्टफ रेडी झालेला आहे. आता मी एका तव्यावर डोसा तयार करून घेते. जे बॅटर आपण बनवलेलं होतं रव्याचं, हा आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे. आय मीन एकदम पूर्णपणे त्याला भाजून घ्यायचं नाही आहे आपल्याला. अगदी अर्धवट कच्चा असा आपण भाजून घेऊ शकता. एक साईड तरी अशी असावी म्हणजे त्याच्यामध्ये मला स्टफ भरायचं आहे ना, त्याच्यासाठी. आता हा डोसा मी काढून घेतला आणि दुसरा डोसा तव्यावर ठेवला आहे. आता हे जे मिश्रण मी बनवलेलं होतं आतमधलं सार, ते मी असं चौकोनी आकाराने त्याला लावलेलं आहे आणि हे असं दुमडून घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणाली की ते थोडंसं कच्चं असायला पाहिजे, सो दॅट हे जे तुम्ही हे जे आता फोल्ड केलेत ना, ते बरोबर चिकटून राहतात त्याच्यावर. आता हा जो मी दुसरा डोसा टाकलेला होता तो मी तुम्हाला दाखवते. बघा, मी एका साईडने त्याला छानपैकी भाजला आहे, पण दुसऱ्या साईडने त्याला थोडंसं कच्चं ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावर पण आपण सेम असंच करायचं आहे. स्क्वेअरमध्ये आपण ह्याला आतलं सार जे आहे ते असं भरलेलं आहे स्क्वेअरमध्ये आणि आता ह्याला आपण फोल्ड करणार आहोत. आता हे जे बनवलेलं सँडविच आहे ना, हे आता आपण तव्यावर गरम करूया. छानपैकी खरपूस भाजून घेऊया. ह्याला जास्त तेल लावायची गरज नाही आहे, कारण रवा आहे तर तो जास्त तेल ॲब्झॉर्ब करतो. त्यामुळे मी असंच विदाऊट ऑइल ह्याला तव्यावर ठेवलेलं आहे आणि याला छानपैकी भाजून घेणार आहे. अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही कसं त्याला मी हे केलेले आहेत. आता तुम्हाला वाटणारच नाही की हे मी फोल्ड केले होते. हे अगदी बरोबर झालेले आहेत. ह्याला चिकटवण्यासाठी काहीच करायची गरज लागत नाही. जसं मी म्हणाली की ते थोडेसे कच्चे आपल्याला बाहेर काढायचे आहेत डोसे, तर ते छान फोल्ड होतात. बघा, झाले की नाही सुंदर. खायला एवढे छान लागतात आणि सॉसबरोबर खायला तर खूप उत्तम. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे.